लाल किताबप्रमाणे कुंभ ही जी रास आहे त्यासाठी वार्षिक राशी भविष्य काय असेल हे जाणून घेऊया। सर्वात आधी बोलूया करिअर बद्दल, नोकरी बद्दल। तर राशीचा स्वामी शनिदेव तुमच्या कुंडलीच्या पहिल्या भावात राहील आणि तिसऱ्या, सातव्या भावात आणि 10व्या भावात पाहणार आहे। त्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल, नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल। उद्धटपणा मात्र टाळायचा आहे, बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे। नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल। ऑगस्ट नंतर नोकरी बदलण्याचा विचार आपण करू शकता। जर परीक्षाबद्दल बोललो, स्पर्धा परीक्षाबद्दल बोललो, शिक्षणाबद्दल बोलायला गेलो तर कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरुवात थोडी कमकुवत असणार आहे। शनीमुळे अभ्यासात रसही कमी असेल। वर्षाच्या मध्यात मात्र अभ्यासावर लक्ष केंद्रित केले जाईल। मेहनत करत राहिल्यास यश नक्की मिळेल। गुरुच्या पाठिंब्याने स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल। वर्षाच्या शेवटी पुन्हा शिक्षणात आपल्याला गुंतायचं आहे, तसंच उच्च शिक्षणासाठी आपण परदेशात देखील जाऊ शकता। व्यवसायाबद्दल बोलायचं तर 2024 मध्ये व्यवसायाची सुरुवात चांगली होईल। शनी 7व्या भावात असेल आणि 7व्या भावाचा स्वामी सूर्य 10व्या भावात, मंगळासह 11व्या भावात स्थित असेल आणि देव गुरु मे महिन्यात तुमच्या 3ऱ्या भावात असेल आणि तुमच्या सप्तमात दिसेल। यामुळे तुमचे नशीब मजबूत होईल। भागीदारी व्यवसाय नसेल तर प्रगती होईल आणि चौपट नफा मिळेल। व्यवसायासाठी हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे। प्रेम संबंधाबद्दल बोलायचं, कुटुंबाबद्दल बोलायचं तर वर्षाच्या सुरुवातीला 2ऱ्या भावात राहू आणि मंगळ 2ऱ्या भावात असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये कटुता, गैरसमज निर्माण होतील। परंतु शुक्र आणि बुध यासारखे ग्रह तुमच्या 4थ्या भावात पूर्ण प्रभाव टाकतील, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वर्षाच्या सुरुवातीला आनंदी वातावरण निर्माण होऊ शकतं। तुमचे पालकांची चांगले संबंध राहतील। 3ऱ्या घरात गुरु असल्यामुळे भावंडाचे संबंध चांगले राहतील। नंतर 4थ्या भावात बृहस्पती गेल्याने कौटुंबिक नात्यातील प्रेम अधिकच घट्ट होईल। सूर्य आणि मंगळ सारखे उष्ण प्रकृतीचे ग्रह तुमच्या 5व्या घराकडे लक्ष देईल, ज्यामुळे प्रेम संबंधामध्ये उबदारपणा वाढेल। आपसात भांडणे किंवा वाद होण्याची शक्यताही आहे, पण मात्र नंतर संबंध सुधारण्याची पूर्ण संधी मिळणार आहे। आरोग्याबद्दल बोललो तर शनिदेवाच्या कृपेने आरोग्य चांगलं राहील, परंतु 2ऱ्या भावात राहू आणि 8व्या भावात केतूची उपस्थिती शारीरिकदृष्ट्या योग्य नसणार, म्हणून आरोग्याकडे लक्ष द्या। केतूच्या अष्टम भावात असल्याने पोटासंबंधी रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आहार असा असावा ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीचा त्रास होता कामा नये। आर्थिक स्थितीबद्दल वाढूया तर 3ऱ्या भावात बसलेला गुरु सप्तम आणि 9व्या आणि 11व्या भावात राहून उत्पन्न वाढेल। आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे। 11व्या घरात सूर्य आणि मंगळ हे असल्यामुळे चांगले आर्थिक लाभ होतील। राहू महाराज वर्षभर तुमच्या 2ऱ्या घरात राहतील, ज्यामुळे खर्चात वाढ होईल। त्यामुळे गुरु ग्रहाचे उपाय करत राहा। आता कुंभ राशीसाठी 2024 मध्ये लाल किताब उपाय काय आहे तर पहिला उपाय म्हणजे कन्या भोज आयोजित करणे, कन्येच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेत राहणे। 2रा उपाय डोळ्यांमध्ये काजळ लावत राहणे किंवा उघड्या बाटलीत ठेवून शनिवारी निर्जन ठिकाणी काढणे। 3रा उपाय म्हणजे शनिवारी तलावात तांब्याचे नाणे टाकणे आणि 4था उपाय म्हणजे मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात लाल रंगाचा त्रिकोणी ध्वज लावणे। आता जाणून घेऊ लकी नंबर, तारखा आणि रंग काय तर लकी अंक जे आहे ते 6 आणि 8 आहे। तारखांबद्दल जर बोलायला गेलो तर 6, 8, 15, 17, 23 आणि 26। तसंच या दिवशी विशेष कार्य तुम्ही करू शकता, मात्र 1, 2 आणि 9 ही तारीख आपल्याला महत्वाचे कार्य करण्यासाठी टाळायची। लकी रंग आपल्यासाठी निळा आहे, पण लाल आणि काळा रंग टाळावा। 3 कामे जी आपल्याला टाळायची आहे ती व्याजावर व्यवसाय करणे, दुसऱ्यांच्या बाईवर लक्ष ठेवणे आणि दारू पिणे।